भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले। हिंदू मुली जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात आहेत, त्यामुळे त्यांनी जिमला जाऊच नये असा अजब सल्ला पडळकरांनी दिलाय। तसेच हिंदू मुलींनी घरातच योगा करावा असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। अर्ध वक्तव्य दाखवू नका। जिथं औरंगजेबाला मानणारे काही ट्रेनर तिथं आहेत, तिथं पाठवायचं का? तिथं नाही पाठवलं पाहिजे ना। ठरवायचं त्यांनी, बघायचं ना कोण आहे, काय आहे, काय करते। ट्रेनरचं वागणं, बोलणं, चालणं कळतं ना तिथं रोज गेल्यानंतर। जर हिंदू मुलींना टार्गेट करून जर त्यांना लक्ष केलं जात असेल आणि त्याचं एक सेंटर जिम असेल, तर जिम वरती बोलायचं नाही का? कॉलेज असेल, हॉस्टेल असतील, गर्दीची ठिकाणं असतील, दुकान असतील, असे जे काही ठिकाण आहेत की जिथे हिंदू मुलींच्यासाठी टार्गेट करण्याचे पॉइंट आहेत, त्यामध्ये जिम एक आहे। तर अशा ठिकाणी जर एखाद्या जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर तिथं जाऊ नये। त्यामध्ये काय वेगळं आहे? मी पालघरला बोलतोय आपण। मी पालघरला आलेलो आहे, ठाणे जिल्ह्यात आलेलो आहे। पडळकर काय उद्या जाऊन न्यूयॉर्कला सुद्धा काही सल्ला देऊ शकतात किंवा इंग्लंडला जाऊ शकतात। एक लक्षात घ्या, हिंदूंना सल्ले देण्याची गरज नाही। आणि खास करून हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या मुली त्यांना संस्कार आणि संस्कृतीचं पूर्ण भान आहे। हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदूचे सम्राट बाळासाहेब ठाकरेंपर्यंत ही परंपरा कायम राहील। लव जिहाद की कोई केस गोपीचंद पडळकर जी को दिखी होगी, इसलिए उन्होंने वक्तव्य किया होगा। लेकिन ये जब कोई एक आधा अनुभव होता है उसके आधार पे बोला होगा, लेकिन मेरे पास तो ऐसा कोई टिप्पणी मैंने आज देखी नहीं। आपने कहा करके मैं बता रहा हूँ कि उनने कोई केस देखी होगी, इसलिए बोला होगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।